आखती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाला तब्बल आता 1 महिना होतो आहे. याचा परिणाम संपूर्ण जगासह भारतामध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ऊर्जा क्षेत्रावर प्रचंड मोठा परिणाम जो आहे तो भारतामध्ये झालेला पाहायला मिळतो आहे. मुंबईमध्ये देखील याचा मोठा फटका जो आहे तो उद्योग क्षेत्र असतील, सर्वसामान्य नागरिक असेल, हॉटेल व्यावसायिक आहे यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. याचबरोबर पेट्रोलियम केमिकल्स पदार्थ जे आहेत त्याच्या तुटवड्यामुळे आता मोठे प्रश्न जे आहेत ते मुंबईमध्ये भारतामध्ये जे आहे ते समोर येताना दिसत आहेत. या सगळ्या स्थिती संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर प्रसिद्ध ऊर्जा तज्ञ डॉक्टर अतुल खराटे सर आहेत. सर नमस्कार. जवळजवळ महिना होत आला आता युद्ध थांबेल असं वाटत नाहीये. खरं तर याचा थेट आता काय परिणाम एकूण जाणवायला लागलेला आहे, तुम्ही ऊर्जा तज्ञ म्हणून कसं पाहता याकडे? जवळपास मागच्या 4 आठवड्यापासून एक प्रकारे डायरेक्ट युद्ध सुरू आहे. त्याच्या आधी पण याचा काही परिणाम होता, पण आपण असं बघितलं तर जवळपास 4 आठवडे याला झालेले आहेत. आणि अशी अपेक्षा होती की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये एक सामंजस्याची भूमिका सर्व देश दाखवतील आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारे सगळ्यांना याची बाधा पोहोचत आहे जगातल्या वेगवेगळ्या देशांना आणि जनसामान्यांना, हे युद्ध थांबेल अशी अपेक्षा होती. पण तशी स्थिती सध्या आलेली आपल्याला दिसत नाही. तर याचा परिणाम बऱ्याच प्रमाणात विविध देशांवर झालेला आहे आणि मला असं वाटतं जगातला कुठलाच देश याच्यामधून सध्या सुटलेला नाही आहे. विशेषतः भारतासारख्या मोठ्या इकॉनॉमीमध्ये अतिशय प्रचंड आपली लोकसंख्या असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर पण बऱ्याच प्रमाणात सध्या ऊर्जेच्या बाबतीत झालेला आहे. या स्थितीमध्ये नेमका काय परिणाम दिसून येतो आहे? एक ऊर्जा तज्ञ म्हणून कसं पाहताय या महिन्याभराच्या युद्धाचा काय देशावर परिणाम झालेला दिसून येतोय? साधारणतः ऊर्जा ही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सगळ्याच बाबतीत आपण बघतो की आपले लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे, प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन आहे, तुमची इंडस्ट्री आहे, MSME आहे, घरगुती वापराचा गॅस आहे, इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियम पदार्थ आहेत, पेट्रोकेमिकल्स आहेत आणि बऱ्याचशा इंडस्ट्री याच्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली डिपेंड आहेत. ऊर्जा ही आपल्या भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्याचा एक खूप महत्त्वाचा असा भाग आहे. तर त्याचा परिणाम आपल्याला या मागच्या 4 आठवड्यामध्ये डोमेस्टिक स्तरावर खूप जास्ती झाला. त्याच्यामुळे आपण बघितलं की LPGच्या काही ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दलचे काही नियम नवीन आणावे लागले आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर भारत सरकारने चांगल्या पद्धतीने निगोशिएशन्स करून LPGचा मार्ग सुरळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण मागच्या 4 आठवड्यामध्ये आवश्यक जितकं आपल्याला आहे त्या प्रकारचा LPG साठा अजून झालेला नाही, ट्रान्झिट होत आहे. सिच्युएशन असं म्हणता येईल की बऱ्याच प्रमाणात कंट्रोल झालेली आहे, पण लाँग टर्मच्या दृष्टीने आपल्याला अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचं म्हणजे सर क्रूड ऑइलकडे सगळं जग पाहत आहे. क्रूड ऑइलमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. ही वाढ पुढे होतच राहील की कुठेतरी थांबली जाईल किंवा कमी होण्याची काही शक्यता आहे? कारण याच्यावरच सगळं ऊर्जा क्षेत्र डिपेंड आहे. क्रूड ऑइलमध्ये जवळपास मागच्या 4 आठवड्यांमध्ये 5% त्याची वाढायची सुरुवात झाली ना आतापर्यंत 40 ते 45% क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचा खूप मोठा परिणाम सर्वत्र झालेला आहे आणि जिथे इम्पोर्ट डिपेंडन्सी खूप जास्ती आहे, आपण जर उदाहरण घ्यायचं तर भारत देशामध्ये आपण 80% जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. या स्थितीमध्ये त्याचं हिट जी आहे, फायनान्शियल इम्प्लिकेशन ते आपल्यावर पण आलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत सरकारने आणि काही राज्य शासनांनी समन्वय करून त्याच्यामध्ये नागरिकांना दिलासा देण्याकरता चांगली गोष्ट अशी सांगता येईल की त्यांनी ती जी ॲडिशनल कॉस्ट आहे ती पास ऑन न करता उलट त्याच्यामध्ये काही सवलत दिली आहे. कारण दैनंदिन जीवनाच्या गोष्टी आटोक्यात राहणे आवश्यक आहे. त्याच्यासोबत जी MSME इंडस्ट्री आहे आणि इतर इंडस्ट्री आहे त्याला थोडीशी सवड भारत सरकारने दिलेली आहे. सध्याची युद्धजन्य स्थिती पाहता महिना होत आलेला आहे, एकूण तुटवडा आणि ह्या अशा स्थितीमध्ये आपण अजून किती दिवस तग धरू शकू किंवा या संदर्भात अजून आपल्याला काय पावलं उचलावे लागतील? भारताला काय तडजोड या सगळ्या स्थितीमध्ये करावं लागेल? भारताच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं आपण आपल्यासारखा देश रोज याची वाट बघत आहे कुठेतरी की कुठेतरी हे सर्व थांबलं पाहिजे.
भारतात साधारणतः जो आपला पेट्रोलियम आणि इतर पदार्थांचा साठा आहे तो 70 दिवस पुरेल एवढा आहे. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे क्रूड ऑइल स्टोरेजेस काही आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक स्टोरेजेस पण आहेत, पण त्यांची संख्या सध्या कमी आहे. या प्रकारचे जे वैश्विक चॅलेंजेस आहे त्याला लक्षात घेऊन पुढे कुठेतरी आपल्याला स्ट्रॅटेजिक चॅलेंजेस जे अंडरग्राऊंड असतात त्याची वाढवण्याची आवश्यकता आहे. पण सद्यस्थितीमध्ये मला असं वाटते की सगळ्यांनी एक अतिशय चांगला समन्वय करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य सरकार आणि त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री आणि सामान्य नागरिक यांना पण कुठेतरी आपला सहभाग देण्याची आवश्यकता आहे. मला असं काही उदाहरणं सांगता येईल की साधारणतः LPG करता आता काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईननुसार आपण वागावं आणि विशेषतः जे स्वयं आपण त्याच्यामध्ये सहभाग घेण्याकरता मोठ्या समारंभामध्ये काही गोष्टी आपण अवॉइड करू शकतो ज्याच्यामध्ये आपली ऊर्जा वाचेल. बऱ्याच ठिकाणी ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्याकडे जेव्हा 2 ऑप्शन्स असतात, जिथे ते गॅस पण यूज करतात किंवा इलेक्ट्रिसिटी पण यूज करतात, त्यांनी इलेक्ट्रिसिटीचाच वापर करावा जेणेकरून तो गॅस जास्तीत जास्त डोमेस्टिकमध्ये वापरला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त पाईप नॅचरल गॅस जिथे जिथे शक्यता आहे तिथे त्याचा थोडीशी रचना चांगली करून त्याला कसं वाढवता येईल याच्यावर जास्ती प्रयत्न झाला पाहिजे. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की लाँग टर्मच्या दृष्टीने ही स्थिती आपण याचा विचार करून आता आपण 20% इथेनॉल सध्या ब्लेंड करत आहोत. त्याचा बराच फायदा आपल्याला इथे या सगळ्या गोष्टींमध्ये झालेला आहे. भविष्यामध्ये डिझेलमध्ये पण असं काही सबस्टिट्यूट आपल्याला मोठ्या प्रमाणावर घेता येईल का? कारण डिझेलचा साठा हा देशामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्याचा वापर पण जवळपास 60% आहे. त्याच्यामुळे त्या 60% जर आपण एक 5% जरी डिझेल येणाऱ्या काही वर्षांमध्ये ॲड करू शकलो त्याचा पण फायदा आपल्याला लाँग टर्मच्या दृष्टीने होईल. आणि साधारणतः ही जी संख्या आता 33 कोटी LPG डोमेस्टिक कन्झ्युमर्सची आहे ती आपल्याला स्टेज वाईज कुठेतरी टप्प्याटप्प्याने कमी करावं लागेल. कारण भारत हा बऱ्याच प्रमाणात LPG करता इम्पोर्ट डिपेंडंट आहे. जगातला आपण 3रा देश आहोत जिथे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात LPG इम्पोर्ट करतो. आपल्याकरता LPG स्टोरेज, LPG बॉटलिंग प्लांट आणि सेकंडरी सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. पण मूळ लागणारा गॅस आपल्याकडे असला पाहिजे आणि त्याच्यावर जास्त इम्पोर्ट डिपेंडन्सी असल्यामुळे त्याला आपल्याला टप्प्याटप्प्याने कमी करून तो भार जो आहे आपण तो पाईप नॅचरल गॅसकडे वळवला पाहिजे. मला असं वाटतं दरवर्षी साधारणतः आपण 1.5 करोड ते 2 करोड कन्झ्युमर्स याच्यामध्ये कन्वर्ट केले पाहिजे. त्याच्याकरता बऱ्याचशा नीती उपलब्ध आहेत. पण कुठेतरी केंद्र शासन आणि राज्य शासनाचा समन्वय, राज्य शासनाला या गोष्टीची जागरूकता या सद्यस्थितीमधून होण्याची आवश्यकता आहे की राज्याकरता पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जेणेकरून त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना लाँग टर्ममध्ये होईल. एकूण महिन्याभराचं चाललेलं हे युद्ध, त्यामधून ऊर्जा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने तुटवडा येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, भारताच्या GDPवर, उद्योगांवर सध्याच्या स्थितीमध्ये काय परिणाम झालेला दिसून येतोय आणि भविष्यात काय होण्याचे धोके तुम्हाला समोर दिसत आहेत? आपण जर बघितलं की मागच्या 6-7 वर्षामध्ये भारतीय GDP साधारणतः 6.7%च्या वर सतत वाढत आहे आणि एक खूप चांगला स्ट्रॉंग बेस मायक्रो इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो ते आपले खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. पण या प्रकारच्या स्थितीचा कुठेतरी परिणाम आपल्यावर किंवा आपल्यासारख्या देशांवर जरूर झालेला आहे आणि त्याकरता हे आवश्यक आहे की किती लवकर हे युद्ध संपेल आणि संपूर्ण विस्कळीत झालेली सप्लाय चेन अरेंजमेंट जी आहे पेट्रोलियम आणि इतर पेट्रोकेमिकल्स पदार्थांकरता ती सुरळीत लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे. पण मला असं वाटते की जेव्हा या प्रकारची वैश्विक स्थिती निर्माण होते तेव्हा बरेचदा आपल्याला त्या स्थितीला मात करण्याकरता इमिजिएट काही सोल्युशन मिळेल असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम काही महिन्यांकरता तरी राहील. आपण जर बघितलं साधारणतः ही स्थिती मार्च महिन्यामध्ये सुरू झाली तर या फायनान्शियल इयरमध्ये आपण मागच्या 11 वर्षांमध्ये चांगलं केलेलं आहे एकंदरीत GDPच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हिट होणार नाही. पण पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये जर युद्ध थांबलं नाही तर त्याचा काही परिणाम त्याच्यावर दिसेल. त्याला आपण एक सकारात्मक दृष्टीने पण बघू शकतो की जर युद्ध लवकर थांबलं तर ही परिस्थिती निवडण्याकरता पुढच्या फायनान्शियल वर्षाचे 11 महिने आपल्याकडे आहेत.
तिथे परत केंद्र शासनाच्या पॉलिसीज, इंडस्ट्रीला सपोर्ट आणि काही स्कीम्स ज्या त्यांनी सुरू केल्या आहे, बँकिंग सपोर्ट आहे, इंटरेस्ट सबवेन्शन आहे. त्याच्या व्यतिरिक्त MSME इंडस्ट्रीला लागणारा सपोर्ट जर येणाऱ्या काळामध्ये सरकारने काही काळ दिला तर बऱ्याच प्रमाणात जो झालेला एकंदरीत GDPचा जो लॉस आहे किंवा इकॉनॉमीला जो परिणाम आता झालेला आहे आणि पुढे होण्याची शक्यता आहे तो आपण टाळू शकतो. सर, GDP झालं, उद्योग समूह झाले, परंतु आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सर्वसामान्य नागरिक. मोठ्या प्रमाणात काल मुंबई महानगरपालिकेने देखील निर्णय घेतला की जर तुम्हाला PNG गॅसचा सप्लाय हवा असेल तर महानगर गॅसच्या ज्या लाईन्स मुंबईमध्ये त्याचं जाळं आहे त्यांना 24 तासाच्या आतमध्ये परवानगी देणं बंधनकारक केलेलं आहे. 24 तासाच्या आतमध्ये ते लाईन्स दिल्या जातील आणि त्याचं मोठं नेटवर्क मुंबईभर पसरेल. पण प्रश्न हाच येतो की हे जाळं पसरवलं जाईल, महिन्याभरामध्ये घरोघरी त्याचं जाळं जाईल, पण इतका गॅस तरी आपल्याकडे शिल्लक आहे का की तो तिथून त्याचा सप्लाय लोकांपर्यंत जाईल आणि एकूण ह्या स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांवर त्याचा काय परिणाम दिसून येतो आहे? बघा, सर्वसामान्य माणसांवर मागच्या काही आठवड्यांमध्ये त्याचा परिणाम जरूर झालेला आहे आणि मला असं वाटते येणाऱ्या दिवसांमध्ये जो आपल्याला पाईप नॅचरल गॅसचा वापर वाढवायचा आहे, महानगरपालिकेने एक चांगली मला असं वाटतं निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण बऱ्याचदा आपण बघितलं पाहिजे की याच्या ज्या पाईपलाईन्स असतात ह्या प्रेशराईज पाईपलाईन्स असतात आणि साधारणतः गॅस जो आहे त्याची रचना करताना आपल्याला सेफ्टीचं बरंच लक्ष ठेवावं लागतं. त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेळ घेणाऱ्या आहेत. तर सुरुवात झाली आहे ही चांगली गोष्ट आहे, पण एक इमिजिएट त्याचा फायदा होईल असं वाटत नाही. पण लाँग टर्मच्या दृष्टीने आता जी सुरुवात झाली आहे त्याचा नक्कीच पुढे फायदा होईल. त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं सर्वसामान्यांनी परत थोडासा अधिक चांगला समन्वय, अधिक चांगली सामाजिक जबाबदारीचं आमचं भान लक्षात ठेवून परत ज्यांच्याकडे सिलेंडर उपलब्ध आहे त्यांनी परत बुकिंग करण्याकरता गर्दी न करणे, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी इतरांना मदत करणे, मोठे समारंभ आपण कमी केले पाहिजे आणि लाँग टर्मच्या दृष्टीने मला असं वाटते एक 10 वर्षाचा असा एक प्लॅन आपण डेव्हलप केला पाहिजे की आपल्याला ही स्थिती परत निर्माण न हो याकरता विशेषतः डोमेस्टिक कस्टमर्स करता आपण एक सिस्टमॅटिक प्लॅन डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. कारण आता जरी हे युद्धस्थिती थांबली तरी येणाऱ्या दिवसांमध्ये ही स्थिती परत निर्माण होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. मागच्या 100 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर बरेचसे युद्ध हे ऑइल अँड गॅसच्या वर्चस्वाकरता किंवा ऊर्जा क्षेत्राच्या वर्चस्वाकरता झाले आहेत. या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अमेरिकेने या युद्धाची सुरुवात करताना त्याची पार्श्वभूमी वेगळी होती. त्यांची पार्श्वभूमी बरेचदा बदलली आणि मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी एक विशेष भूमिका घेतली आहे की आम्ही ज्या उद्देशाने युद्ध सुरू केलं होतं तो उद्देश जवळपास आमचं पूर्ण झालेला आहे. जगातल्या इतर देशांना काय करायचं ते त्यांनी करावं आणि आम्ही आमच्या मार्गामध्ये जाण्यामध्ये मोकळे आहोत. मला असं वाटतं हे कुठेतरी जगातली एवढी मोठी सत्ता आपण असताना ही एक जबाबदारी झटकून देण्याची नीती आहे. ती कुठेतरी आपल्या भारतासारख्या देशाला आणि इतर देशांना त्याचा चुकीचा परिणाम किंवा अननेसेसरी असं म्हणता येईल की आपली काही चूक नसताना तो भोगावा लागत आहे. त्याच्याकरता आपण पण स्ट्रॅटेजिकली या सिच्युएशनमध्ये की कोणत्याही प्रकारचे सँक्शन्स जेव्हा भारतावर लादल्या जातील तेव्हा त्याचा लाँग टर्मच्या दृष्टीने विचार करून आपल्याला स्वयंपूर्ण होण्याकरता ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपण आपल्या देशाला आवश्यक ज्या नीती आहेत त्याची अडॉप्शन्स आपण केली पाहिजे. ह्याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे, शेवटच्या प्रश्नाकडे येत होतो सर. काय नेमकी आता आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी म्हणजे केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, सामान्य जनतेची असेल, ह्या वितरण कंपन्या असतील, ऑइल कंपन्या असतील, यांची काय एक नेमकी सामूहिक जबाबदारी म्हणून काय असेल? मला असं वाटलं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की केंद्र शासन आणि संपूर्ण राज्य रचना यांनी कुठेतरी एकत्रित बसून ही निर्माण झालेली जी स्थिती आहे याचा सद्यस्थितीमध्ये सामना करणे, याच्याकरता एक चांगला समन्वयाची आवश्यकता आणि याला परत बाजूला न ठेवता आपल्याला पुढच्या 5 आणि 10 वर्षाच्या टप्प्यांमध्ये काय करता येईल जेणेकरून ही स्थिती जर निर्माण झाली तर देश म्हणून आपण काय करू, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील.
स्ट्रॅटेजिक स्टोरेजेस जे आहेत आपले ते आता जवळपास 7 ते 10 दिवसाचे आहे. त्याच्यामध्ये साधारणतः क्रूड ऑइल हाच एक मोठ्या प्रमाणात आहे. तो साठा जवळपास 6.3 मिलियन मेट्रिक टन आहे आणि अजून एक 6.5 मिलियन मेट्रिक टनचा साठा आपण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मला असं वाटते भारतासारखी जी ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये भारत हा एक विकसित देश म्हणून आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये बघायचं आहे. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं हे स्ट्रॅटेजिक स्टोरेजेस पण आपले वाढले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त डोमेस्टिक डिपेंडन्सी जी गॅसची आहे त्याचे वेगवेगळे सोर्सेस आपण वापरले पाहिजे. अपारंपरिक ऊर्जेच्या सोबत वेस्ट टू एनर्जी कॉम्प्रेस बायोगॅस याच्यावर जास्ती फोकस आपण केला पाहिजे. कॉम्प्रेस बायोगॅसची सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अपेक्षित असल्याप्रमाणे झाली नाही. ती कशी करता येईल त्याच्यामध्ये परत केंद्र शासन, राज्य शासन आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जर याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आली तर हा भाग पुढे जाण्याकरता आपल्याला चांगली मदत होईल. त्याच्या व्यतिरिक्त ऊर्जेचा महत्त्वाचा भाग हा इलेक्ट्रिसिटी पण आहे. बऱ्याच प्रमाणात इलेक्ट्रिसिटीकरता इतर ऑप्शन्स जे नवीन ऑप्शन्स आहे ज्याच्यामध्ये स्मॉल न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर्स असे काही ऑप्शन्स आता आपण बघत आहोत. त्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किती कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात होईल ती जर आपण केली तर बरंचसं एनर्जी सबस्टिट्यूशन आपल्याकडे निर्माण होईल आणि एक चांगल्या स्थितीमध्ये भारत देश ह्या येणाऱ्या काळामध्ये राहील असं मला वाटते. धन्यवाद. माझ्याबरोबर डॉक्टर अतुल खराटे सर होते, ऊर्जातज्ञ म्हणून. त्यांनी सध्या देशावर जे काही परिणाम युद्धाचे होत आहेत त्या संदर्भात पुढे भविष्यामध्ये आणखीन काय अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.